मंडळी नमस्कार। ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यावर आपल्याला नक्कीच कमालीचे आश्चर्य वाटले असेल की बैलगाडा शर्यतीच्या मैदानात बैलगाड्यांच्या पुढे घोड्यावरून धावताना पडलेला हा व्यक्ती व मागून पूर्ण वेगात धावत येणाऱ्या बैलगाड्या व त्या बैलगाड्याला जुंपलेले बैल खूप वेगात धावत येत आहेत, परंतु त्या मैदानात घोड्यावरून पडलेल्या व्यक्तीला पायाने तुडवून पुढे न जाता बैलगाड्यांचे बैल त्या व्यक्तीला जराही इजा न करता त्याच्यावरून अलगद उड्या मारून पुढे धावत गेलेले दिसतात। यावरून आपल्याला आश्चर्य वाटले असेल किंवा आपण अचंबितही झाला असाल। मलाही खूप सुखद आश्चर्य वाटले। त्यामुळे बैल ह्या प्राण्याला मी खूप जवळून पाहिलेले आहे, त्यांचे पालन पोषण केलेले आहे। त्यामुळे हे दृश्य पाहिल्यावर मला 40 वर्षापूर्वी आमच्याकडे जे बैल होते त्यांची आठवण झाली आणि त्यामुळे त्यांच्या आठवणीने मी खूप इमोशनल झालो। त्या आठवणी आज मला आपल्याला शेअर कराव्याशा वाटत आहे। त्या आठवणी आपल्यालाही आवडतील, आपणही नक्की इमोशनल व्हाल असे मला वाटते। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे आपल्याला कळेल की शेतकरी व बैल यांचे किती अतूट नाते असते ते। मित्रांनो, बैल हा सर्वात इमानदार व आपल्या धन्याशी म्हणजे मालकाशी एकदम स्वामीनिष्ठ असतो। खूप कष्टाळू प्राणी आहे। शेतकऱ्याचा तो एकदम जिवलग मित्र व साथी आहे। तो मालकाच्या संवेदना ओळखतो व तो आपल्या धन्याची बोललेली भाषा ऐकतो व ओळखतो देखील। आणि मी हे जे काही बैलांविषयी बोलतोय याचा मला पूर्ण अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव मी आपल्याला शेअर करतो। मित्रांनो, साधारण मी 10-12 वर्षाचा असताना माझे आजोबा व वडील कोकणात शेती करायचे, परंतु वडील मुंबईला नोकरी करत असल्यामुळे ते गावी पावसाळ्यात फक्त भात लावण्यासाठी यायचे, परंतु वर्षभर मी माझी शाळा करून माझ्या बैलांची मी देखभाल करायची। आमच्या बैलांच्या गोट्यात 3 बैल व 1 गाय व तिचे वासरू होते। या सर्व गुरांची देखभाल करणे, त्यांना चारा पाणी देणे हे मी व माझे आजोबा नित्यनेमाने करत असायचो। त्यामुळे माझ्या बैलांचे माझ्याशी खूप जवळचे ऋणानुबंध जुळले होते। त्यांचे गोट्यातील मलमूत्र मी आनंदाने साफ करायचा। आमच्याकडे 3 बैल होते, त्यातील एकाचे नाव बासग्या, दुसऱ्याचे नाव हौशा व तिसऱ्याचे नाव गवळ्या असे होते। यापैकी बासग्या हा वयस्कर झालेला बैल होता, त्यामुळे त्याला नांगराला आम्ही बांधत नव्हतो। हौशा व गवळ्या यांना नांगराला बांधत होतो। वडील भात लावणीला यायच्या अगोदर सर्व शेतांची नांगरणी मी व माझे आजोबा करायचो। माझ्या बैलांना ज्या दिवशी ज्या शेतात नांगरणीसाठी जायचे असायचे त्या दिवशी मी गोट्यात गेल्यावर माझ्या हौशा व गवळ्या या बैलांना फक्त मी सांगायचो की आपल्याला अमुक अमुक शेतात जायचे आहे। असे सांगितल्यावर त्यांच्या गळ्यात दोरी न बांधता ते बरोबर त्या शेतात जाऊन उभे राहायचे। यावरून आपण ओळखू शकता की हा प्राणी किती इमानदार व आज्ञाधारक आहे। आणि नांगरणी करताना त्यांच्याशी मी सतत बोलत राहायचो, त्यांना काही ना काही सूचना करत राहायचो। त्या सूचनांचे ते बरोबर पालन करत असायचे। माझे बैल माझा जीव की प्राण होते। त्यांना कोणी मारले तरी मी त्यांच्याशी भांडण करायचो। माझे बैल माझे सर्व ऐकायचे। जर त्यांना खाली बस म्हटले तरी ते लगेच खाली बसायचे, किंवा रानातून चरून झाल्यावर तुमच्या गोट्यात चला असे म्हटले की लगेच गोट्याकडची वाट धरायचे। असे माझे गुणी बैल होते। माझा वयस्कर बासग्या हा बैल आजही मला आठवतो व मला गहिवरून येते। तो प्रसंग असा होता की हा बैल वयस्कर झाल्यामुळे त्याला नांगरणीची कामे झेपत नव्हती आणि म्हणून माझ्या आजोबांनी मला न सांगता परस्पर तो बैल दुसऱ्या कुणाला तरी विकला होता व ज्यांना विकला होता ते लोक आमच्या बैलाला आपल्याकडे नेण्यासाठी आमच्या घरी आले होते। मी आजोबांना विचारले, हे लोक हातात दोरी घेऊन कशाला आले आहेत? त्यावर आजोबा म्हणाले की आपल्या बासग्या ह्या बैलाला वयस्कर झाल्यामुळे त्याला मी ह्या लोकांना विकला आहे व ते लोक त्याला नेण्यासाठी आलेले आहेत। हे ऐकल्याबरोबर मी एकदम अचानक रडायला लागलो व हातपाय आपटत आजोबांना म्हणालो की माझा बैल कुणालाच विकायचा नाही आणि तो मी विकायला देणारही नाही। असे म्हणून मी माझ्या बैलाच्या गळ्यात मिठी मारून धाय मोकळून रडू लागलो। हे पाहून जे लोक बैल न्यायला आले होते तेही अचंबित झाले व ते नेण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागले, परंतु मी त्यांना बैल माझा नेण्यासाठी खूप विरोध करत होतो। परंतु माझा विरोध डावलून आजोबांनी मला माझ्या बैलापासून अलग केले व त्याला दोरी बांधून त्या लोकांच्या हातात ती दोरी दिली व त्या लोकांनी ती दोरी हातात पकडून माझ्या बैलाला ओढत नेऊ लागले, परंतु माझा बैल जागेवरून हालत नव्हता। म्हणून आजोबांनी त्याला
काठीने मारल्याबरोबर तो त्यांच्या मागून चालायला लागला, परंतु मान मागे वळवून तो माझ्याकडे पाहत होता, कारण मी मोठमोठ्याने रडत होतो. थोड्या वेळाने त्या वाटेकडे मी पाहतच होतो, ज्या वाटेने माझ्या बैलाला त्या लोकांनी घेऊन गेले होते. ती रात्र मी आई व आजोबांवर रागवून न जेवता झोपून गेलो. दुसरा दिवस उजाडला. साधारण सकाळचे 10 ते 11 वाजले असतील. मी घराच्या अंगणात रडवेल्या तोंडाने बसलो होतो. इतक्यात अचानक समोर माझा लक्ष गेला. काल जो माझा बैल ज्या लोकांनी 20 ते 25 किलोमीटर दूर आपल्या गावी घेऊन गेले होते, तिथून हा बैल एवढा प्रवास करून एकटाच पळून आमच्या घराकडे परत आला होता. हे पाहून मला इतका आनंद झाला की मी धावत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी मारली व रडू लागलो. माझा बैलही मला चाटायला लागला. त्यावेळेला माझा त्याच्या डोळ्याकडे लक्ष गेला तर त्याच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यानंतर आमचा हा बैल जगाचा निरोप घेईपर्यंत आमच्याच गोट्यात राहिला व जाताना हंबरडा फोडला. परंतु त्यावेळेला मी तिथे नव्हतो, कारण पुढील शिक्षणासाठी मी मुंबईला आलो होतो. तर मित्रांनो, मी हा माझ्या बैलाचा प्रसंग यासाठी सांगितला की बैल हा खूप इमानदार व कष्टाळू प्राणी आहे. तो शेतकऱ्याचा खूप जिवलग मित्र असतो. तो आपल्या धनाच्या संवेदना समजतो, त्याच्याशी एकनिष्ठ राहतो. हा प्राणी कुणालाही उगाच तरी त्रास देत नाही. परंतु शेतकऱ्याचा जीवाभावाचा मित्र आता यंत्राने शेती केली जात असल्यामुळे तो आता शेतात जास्त दिसेनासा झाला. परंतु बैलगाड्या शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात दिसतो. शर्यतीत आपल्या धनाला शर्यत जिंकून देण्यासाठी जीवाची बाजी लावून धावतो व शर्यत जिंकून देतो. अशा या इमानदार व कष्टाळू बैलराजासाठी एक तरी लाईक झाला पाहिजे. व हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद व सर्वांना नमस्कार.